आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आहे। सर्वत्र बकरी ईद आनंदात साजरी होते। कायदा आणि सुव्यवस्था राखून ईद साजरी केली जात आहे। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र आनंदाचं वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त, कायदा आणि सुव्यवस्था राखून ईद साजरी होते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आज बकरी ईद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आज पाहतोय राज्यभरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नीलम, नक्कीच आज मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सणांपैकी एक बकरी ईद हा सण आहे। एकूणच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांकडून हा सण साजरा केला जातो। या ठिकाणी माहीममध्ये सुद्धा दर्ग्याच्या बाहेर जर बघितलं तर पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला। अनेक अत्यंत सुरक्षा व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठेवण्यात आलेली आहे। मुस्लिम बांधवांकडून सकाळपासूनच बकरी ईद जो आहे तो साजरा केला जातो। एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा बकरी ईदच्या दिल्या जातात आणि आज कुर्बानीचा दिवस आहे। खरं तर गोडधोडाचे पदार्थ असेल ते वाटले जातात। आपल्यासोबत या ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा आहेत, त्यांना विचारू नक्की काय आजच्या दिवसाचं महत्त्व आहे आणि काय सांगा, आज कुर्बानीचा दिवस आहे, बकरी ईद आहे, काय सांगाल? सर मैं हिंदी में बोलूँगा। कुर्बानी है हम लोग आप सबको, जितने भी हमारे भाई है, हिंदू भाई, सिख भाई, सबको हमारी तरफ से सबसे पहले ईद मुबारक। और हम लोग ये देखेंगे कि आज सब शांतिपूर्ण सब ईद हो गए, इसकी दुआ है हम लोग को। आपण बघितलं तर बकरी ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजचा हा कुर्बानीचा दिवस हा महत्त्वाचा आणि पवित्र असा आजचा दिवस या मुस्लिम बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। नीलम जी, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। राज्यभरात एकंदरीतच काय परिस्थिती आहे? नीलम, नक्कीच आपण जर या ठिकाणी माहीममध्ये जर बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त हा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मुंबईतील चौकांमध्ये सुद्धा अतिरिक्त जी पोलीस सुरक्षा बळ आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। कोणताही प्रकार हा घडू नये यासाठी खबरदारी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते। ट्रॅफिक पोलीस असतील हे सुद्धा रस्त्यावरती आज पाहायला मिळतात। मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात जो बकरी ईद आहे किंवा जो महत्त्वाचा हा मुस्लिम बांधवांचा सण आहे तो साजरा केला जातो। यामुळे या सणाला गालबोट लागू नये यासाठी जो प्रयत्न जो आहे तो सरकारकडून आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी घेण्यात येतोय। महत्त्वाची काळजी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येते। नीलम जी, नक्कीच धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।